नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण हॅशटॅग कंबाईन नावाने जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आज हॅशटॅग कंबाईन करंट अफेअर्स चालू घडामोडी या विषयाच्या लेटेस्ट घडामोडी आपण पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. भारताने नुकतंच भारताच्या हवाई दलाने भारताच्या उत्तर भागातील विशेषतः पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्याकरिता एक ड्रोन जे आहे त्याचे विकसित केलेलं आहे. हेरॉन मार्क 2 याचं असं नाव आहे. या ड्रोनचं महत्त्वपूर्ण जे बाबी आहेत त्या हेरॉन मार्क 2 बद्दल आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेला एखादा प्रश्न याविषयी विचारला गेलाच तर तो आपल्या माहितीतला असणार आहे. तर हेरॉन मार्क 2 बद्दल आणखीन काही घडामोडी आपण जाणून घेऊ. या ड्रोनमुळे चीन आणि पाकिस्तान महत्त्वाचं जे आहे, चीन आणि पाकिस्तान या दोन देशाच्या सीमेवर गस्त घालण्याच्या भारताच्या क्षमतेत आता मोठी वाढ झालेली आहे. 4 ड्रोन विकसित करण्यात आलेले आहेत. एकूण नवे 4 ड्रोन आहेत. देशाच्या उत्तर सीमेवरील हवाई तळावरती हे हेरॉन मार्क 2 जे आहे त्याचं नाव हेरॉन मार्क 2 ड्रोन हे सज्ज ठेवण्यात आलेले आहे. एकूण 4 ड्रोनची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि शत्रू राष्ट्रावरती बारीक हालचाली त्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्याकरिता या ड्रोनची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ड्रोनचं वैशिष्ट्य देखील पुढे जाणून घेऊ. त्याआधी हे ड्रोन जे आहे ते आपण कोणाच्या ह्याच्यावरून घेतलेलं आहे, तर इस्रायली बनावटीच्या आधारावर या ड्रोनची निर्मिती करण्यात आलेली आहे. दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे तैनात करण्यात आले आहेत. हे ड्रोन उपग्रहांशी संपर्क साधू शकतात, हे देखील महत्त्वाचं आहे. हे ड्रोन जे आहे सर्वाधिक उंचीवर सर्वाधिक काळ 36 तास ते हवेत राहू शकतात. हे ड्रोनचे खास वैशिष्ट्य आहे, पुढे आपण ते पाहूया. हे ड्रोन जे आहे उपग्रहांशी संपर्क ते साधू शकणार आहे. यामुळे भारतीय हवाई दलाला लांब अंतरावरून ड्रोनवर नियंत्रण, ड्रोनद्वारे सीमेवर देखरेख ठेवता येणे आता शक्य होणार आहे. हेरॉन मार्क 2 या ड्रोनचं नाव आहे. असे 4 ड्रोन जे आहेत त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेले आहेत. यानंतर हेरॉन मार्क 2 ची खास वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण जाणून घेऊ. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हे जे ड्रोन आहेत 36 तासापर्यंत ते हवेत राहू शकतात. 36 आवर्स ते हवेत राहतात. दीर्घ अंतरावर असलेल्या लक्ष्यावर लेझर किरणांचा मारा करून त्यांचे ठिकाणे ते उघड करू शकतात आणि त्या ठिकाणी त्यानंतर भारतीय हवाई दलाची जी विमानं आहेत, हेलिकॉप्टर आहेत, तर त्यांच्याद्वारे आपण त्या शत्रुराष्ट्रावरचा लक्ष्यांचा वेध घेऊन त्यावरती आपण हल्ला करू शकतो. त्यासाठी हे ड्रोन आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे. हे ठिकाण उघड होताच हवाई दलाची लढाऊ विमाने क्षेपणास्त्राच्या साहाय्याने लक्ष्याचा वेध करू शकतात. तर महत्त्वाचं हेरॉन मार्क 2 तर याचे वैशिष्ट्य आपण पुढे पाहू. हे ड्रोन नजरेला पडणार नाहीत, इतक्या उंचीवरती उडू शकतात. त्याचबरोबर नियंत्रण कक्षातून संपूर्ण देशावर देखील ते देखरेख ठेवू शकतात. हे ड्रोन सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्यास, पहिला पॉईंट आला. यानंतर नेक्स्ट आहे, हे ड्रोन सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्यास सक्षम असून कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशावरील लक्ष्याचा माग काढण्याची त्याची क्षमता आहे. वजन जे आहे 1350 किलो त्याचं वजन आहे. उंची गाठण्याची क्षमता 35,000 फूट आणि वेग जो आहे 150 नॉट्स. त्याचा वेग जो आहे हेरॉन मार्क 2 चा वेग 150 नॉट्स आहे. तर या महत्त्वाच्या बाबी आहे हेरॉन मार्क 2 बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक यावर्षी 2023 या वर्षापासून एका पुरस्काराची घोषणा केलेली आहे. तो पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार. आणि पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार जो आहे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना या पुरस्कार जाहीर झालेला आहे. रतन टाटा यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर इतर पुरस्कार देखील त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. हा जो पुरस्कार आहे येत्या 20 ऑगस्ट 2023 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. इतर व्यक्ती जे आहेत त्यापैकी आदर पुनावाला यांना उद्योग मित्र म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. उद्योग मित्र. यानंतर गौरी किर्लोस्कर उद्योग समूहाच्या संचालिका आहेत. गौरी किर्लोस्कर यांना महिला उद्योजक म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे. महिला उद्योजक. इतर पुरस्कार पैकी एक उद्योग मित्र आहे आणि महिला उद्योजक. आणि तिसरं जे आहे विलास शिंदे, जे फार्मर प्रोड्युसर नाशिक या ठिकाणच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांना मराठी उद्योजक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. मराठी उद्योजक. तर हे 3 पुरस्कार आहेत. मेन म्हणजे महाराष्ट्र उद्योगरत्न जो आहे तो रतन टाटा यांना जाहीर झाला आणि त्यानंतर 3 पुरस्कार. या पुरस्काराचं जे स्वरूप आहे, जे मेन उद्योगरत्न जो पुरस्कार मिळालेला आहे रतन टाटा यांना, तो 25 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नेक्स्ट आदर पुनावाला यांना उद्योग मित्र जो हा पुरस्कार मिळाला तर त्यांना 15 लाख रुपये, उद्योग मित्र या पुरस्काराला 15 लाख रुपये सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं त्याचं स्वरूप
आणि महिला उद्योजक तसेच विलास शिंदे यांना जो मराठी उद्योजक जो पुरस्कार मिळाला यांना 5 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रथमच महाराष्ट्र शासनाने या पुरस्काराची घोषणा केली यावर्षी 2023 या वर्षी. त्यामुळे या पुरस्काराबद्दल माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. परीक्षाभिमुख माहिती ज्याला आपण म्हणू तर ते व्यवस्थित नोट करून घ्या. यानंतर नेक्स्ट आहे भारताचे टॉयलेट मॅन बिंदेश्वर पाठक यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. जे सुलभ इंटरनॅशनलची त्यांनी निर्मिती केलेली होती. वयाच्या 80व्या वर्षी बिंदेश्वर पाठक वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. सुलभ इंटरनॅशनलची त्यांनी स्थापना केलेली होती. सुलभ इंटरनॅशनल 1970 या वर्षी त्यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केलेली आहे. सफाई कामगारांचं जीवन त्यांनी फार जवळून पाहिलेलं होतं. त्या कारणाने उघड्यावरती शौचालयास गेल्यानंतर रोगराई पसरते या कारणाने ते पूर्ण भारतभर फिरले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि सुलभ इंटरनॅशनल त्यानंतर सुलभ शौचालय जे पुढे आलेलं आहे तर त्याची निर्मिती जी आहे त्यांनी केलेली होती पाठक यांनी, बिंदेश्वर पाठक. तर त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. 1970 मध्ये सुलभ इंटरनॅशनलची त्यांनी स्थापना केलेली आहे. अल्प परिचय जाणून घेऊ. बिहारचे ते आहेत. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील रामपूर बघेल या ठिकाणी 2 एप्रिल 1943 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. एका ब्राह्मण कुटुंबात ते जन्मलेले आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी देखील केलेली आहे. 1968 साली बिहार गांधी जन्मशताब्दी मध्ये काम करत असताना त्यांना हाताने मैला उचलणाऱ्यांच्या समस्यांची जाणीव झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी 2-1 वर्षानंतर 1968 नंतर 2 वर्षानंतर 1970 मध्ये सुलभ इंटरनॅशनलची त्यांनी स्थापना केली होती. परिवारपूर्व वातावरणामध्ये सार्वजनिक शौचालय सुलभ शौचालय हे त्यांनी त्यानंतर त्यांच्याच कल्पनेतून ते पुढे आलेलं आहे. त्यांना त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना 2 पुरस्कार महत्त्वाचे असे पुरस्कार आहेत त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यापैकी एक म्हणजे 1991 यावर्षी पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना पाठक यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. 2017 या वर्षी लालबहादूर शास्त्री पुरस्कार हा त्यांना 2017 मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. त्याचबरोबर ते भारतीय रेल्वेचे स्वच्छता दूत म्हणून देखील त्यांनी काम केलं. भारतीय रेल्वे स्वच्छताचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली होती. भारतीय काँग्रेसतर्फे त्यांच्याबद्दल आणखी एक बाब म्हणजे जाणून घ्यायचं. भागलपूर या ठिकाणाहून ते भारतीय काँग्रेसचे खासदार म्हणून देखील ते खासदार होते. तर अशी एक महत्त्वाची माहिती त्यांच्याविषयी पाठक यांच्याविषयी. यानंतर आशियाई चॅम्पियन स्पर्धा नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत आणि या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतानं 4थ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. 2011, 16, 18 मध्ये 2018 या वर्षी भारतानं पाकिस्तानसोबत संयुक्त विजेतेपद पटकावलेलं होतं आणि त्यानंतर आता भारत 2023 मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा पराभव केलेला आहे आणि तब्बल चौथ्यांदा आशियाई करंडक स्पर्धेचं विजेतेपद भारताने मिळवलेलं आहे. विजेता आहे भारत. भारताने उपविजेता म्हणजे मलेशियाचा पराभव केलेला आहे अंतिम फेरीमध्ये आणि या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे 4-3 अशा फरकाने. ठीक आहे. या स्पर्धा ज्या आहेत मेयर राधाकृष्णन स्टेडियम जे आहे चेन्नई या ठिकाणचं ते या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या होत्या. चेन्नई या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये भारताचा हरमनप्रीत सिंग याने तब्बल 9 गोल केलेले होते आणि त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर ह्या काही महत्त्वाच्या घडामोडी क्रीडा घडामोडी आपण पाहिलेल्या आहे. व्यक्तिविशेषमध्ये निवड आणि निधनमध्ये आपण निधन घेतलेलं आहे. पुरस्काराबद्दल त्या मागच्या काही दिवसांमध्ये जो जाहीर करण्यात आला होता उद्योगरत्न पुरस्कार त्याविषयी माहिती घेतली आणि लेटेस्ट एक ड्रोनची निर्मिती करण्यात आली होती हेरॉन मार्क 2 बद्दल आपण आजच्या भागात जाणून घेतलेला आहोत. यानंतर हॅशटॅग कंबाईन करंटच्या चालू घडामोडी या माध्यमातून आपण इतर घडामोडी जे काय आहेत पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोतच. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.